कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, कोण आहे? काय मगाचपासून एवढे कॉल करताय तुम्ही? अहो जरा बजरंग सोबत बोलायचं, द्या की जरा फोन। तुम्ही कोण? मी बहन आहे ना त्याची। हो मॅडम, ही धर्मशाळा नाहीये, जेल आहे, समजलं का? अहो साहेब, आई गेली हो आमची, सांगायचंय हो त्याला, द्या की जरा फोन। मी म्हणलं होतं तुम्हाला नका पडू याच्यात, कारण मला हे व्हायला पाहिजे होतं। म्हणजे तुम्ही आईसाहेबांनी आमची फसवणूक केलेली नाही, त्यांनी त्यांच्या डोसक्यातला विचार आम्हाला बोलून दाखवला होता। मी त्यांना म्हणलं बी या माणसाला काय सोनं लागलं काय, पण त्याची इच्छा होतीच, माझा नाईलाज झाला। तुमचं डोकं आहे? तुम्ही इथं आल्यापासून शाळेतले काय काय निर्णय घेतले मी काय बोललो नाही, ग बसलो। पण आता हे लय झालं। चारुलता मॅडम, ही जी काय तुम्ही परंपरा म्हणता ती आमच्या आई साहेबांनी घालून दिलेली आहे आणि ती तुम्ही मोडायला लागलाय, मला ते नको आहे। हे बघ अधिपती, काय नाही, काय आमची काळजी करू नका, आम्ही खंबीर आहे। तुम्ही वाईट वागत होतात त्यांच्याशी। सगळ्यांना खरं वाटावं म्हणून। म्हणजे जसं मी आई साहेबांशी वागतोय तसं जर चारुलता मॅडमशी वागलो असतो तर सगळ्यांनी संशय आला असता, त्याच्यामुळे वाईट वागलो। आईसाहेबांनी जे काय केलं त्याला माझी साथ होती, त्यांनी एकट्याने काही केलं नाही, म्हणूनच त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं। जर फसवणुकीचा गुन्हा तुम्हाला दाखल करायचा असेल, आमच्या दोघांवर दाखल करा, त्यांच्या एकट्यावर नाही, कारण गुन्हेगार फक्त त्या नाही, आम्ही पण आहे। तुम्हाला खरंच माहित होतं पहिल्यापासून? नाही, पहिल्यापासून नाही, आत्ता माझं मला मध्येच एकदा कुणीकडे यायचं तुम्ही? या की आता घरला परत। आई साहेब कुठं कुठं नाही शोधला होतो, मग कुठंच पत्ता लागा ना तुमचा। काय चूक झाल्या काय माझी? चिडलाय माझ्यावर? या इतर रागवा, कान धरा माझे, पण घराच्या बाहेर राहू नका, आता बास झालं। या, एक फोन करा, मी लगेच पोचतो तुमच्यापाशी। कोल्हापुरात चारी बाजूला तुम्हाला लोक शोधायला लागले, तुमचा कुठं ना कुठं तरी पत्ता लागायला पाहिजे का नाही? बास झालं बघा आता। आई साहेब या, तुम्ही घरला या। काकेत कळसानं गावाला वळसा, असं कशा पाय करताय अधिपती? तुम्ही काय झालं? नाही नाही, काय नाही, काय नाही। सांगा की। भास झाला काय? मला बहुतेक भास झाला। कसला? आई साहेब, आईसाहेबांचं काय? त्या बोलल्यासारखं वाटलं हो मला। काय बंद का करताय? मला जाऊ दे, मला आई साहेबांना ओळखून का? थांबा 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 थांबा, नगा शोधू आमस्ती कुठं। तुमच्या मोहर इथं उभा होत नव आम्ही। म्हणजे तुम्ही? ओह, चारुलता मॅडम। आम्ही चारुलता नाही, आम्ही भुवनेश्वरी, भुवनेश्वरी सूर्यवंशी। काय? अधिपती, आम्ही तुमच्या आईसाहेब आहोत, होतो आणि आयुष्यभर राहू। नाही, तुम्ही आमच्या आई साहेब होऊ शकत नाही, उगाच काय बी बोलू नका। काय बी कशाला बोलू आम्ही? आणि आमच्या बोलण्यावरनं तुम्हाला काही कळना झालं वय? ते तुम्ही मागं नाटक केलं तर तसं परत करायला लागलाय काय? उगाच असलं काहीतरी खोळ डोसक्यात घेऊ नका बरं काय? परत मी रागात तुम्हाला काहीतरी बोललो तर मग रडत बसशीला। मागं नाटक केलं होतं तेवढं बाद झालं, आता काय हाऊस भागली नाही काय? अधिपती, आम्ही खरंच भुवनेश्वरी आहे। ग बसाव, कसा विश्वास ठेवणार आम्ही तुमच्यावर? हो, आम्ही तुमच्या मोर हाडा मासाच्या जित्या उभा आहेत ना व। तुम्ही जर आमच्या आई साहेब असत्या ना
तर आमच्या आईसाहेबांनी आम्हाला आल्या आल्या भेटून सांगितलं असतं. तुम्ही चारूला तर मॅडमच आहे, तुम्ही यो खेळ परत सुरू केला का मागच्या वेळेसारखा? तुम्ही किती आटापिटा केला तरी आम्ही तुम्हाला आमच्या आईसाहेब मानणार नाही. तुम्ही चारूला तर मॅडमच आहे, आमच्या आईसाहेब कधीच होऊ शकत नाही. अधिपती आम्ही चारुलता नाही, आम्ही भुवनेश्वरी आहे. भुवनेश्वरी सूर्यवंशी. अंबाबाईची शपथ, तुमची शपथ. ए इकडे फोन आहे तुझं. हां कोण आहे साहेब? बहीण आहे तुझी. बहीण? हां बोल बोल. आईसाहेब जेव्हा चारुलता मॅडमच्या रूपात माझ्यासमोर आल्या, पण आईसाहेबांसारखंच बोलायला लागल्या मला, तेव्हा काय खरं वाटलं नाही सुरुवातीला. पण नंतर जेव्हा त्यांनी आई अंबाबाईची शपथ घेतली, माझी शपथ घेतली, तेव्हा माझी खात्री पडली की ते आईसाहेबच आहेत. अधिपती आम्ही भुवनेश्वरीच आहोत. अंबाबाईची आणि तुमची शपथ. अधिपती तुम्हाला ठाव आहे, आम्ही तुमची आणि अंबाबाईची खोटी शपथ घेत नाही. अधिपती आम्ही तुमच्या आईसाहेब आहोत. इतके दिवस आम्ही चारुलताचं रूप घेऊन इथं राहिलो. खरं सांगतो, कवा एकदा तुम्हाला सांगतोय असं झालं. आईसाहेब, 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 खरं झालं. कुठं कुठं नाही शोधला आम्ही तुम्हाला. तुम्ही आमच्या समोर होता तरी तुम्ही सांगितलं का नाही बरं? तुम्ही असं का केलं आईसाहेब? म्हणजे डोसकं काम करत नव्हतं आईसाहेब. खरं सांगतो तुम्हाला, तुमच्याशिवाय राहायची सवय नाही हो मला. आम्हाला तरी कुठं सवय आहे अधिपती, म्हणून रूप बदलून का होईना आपण आलो का नाही तुमच्या समोर. मी थायलंडवरून आल्या आल्या आम्हाला कळलं की तुम्हाला घरातून बाहेर काढलंय चारू सूर्यवंशीनं. माझ्या डोसक्याची शिर उठली आहे साहेब. मी त्याला बाहेर काढायला निघालो होतो घरातून. मास्तरीनबाई मध्ये पडल्या म्हणून मी थांबलो. माझं डोसकंच आवड झालं. मला खरंच लय अपराधी वाटत होतं. मी इथं नव्हतो म्हणून त्या माणसाची हिंमत झाली आहे साहेब. नाहीतर त्यानं तुमच्या केसाला धक्का लावला नसता. मला लई वेळा वाटून गेलं. मी उगाच गेलो थायलंडला. मी मास्तरीनबाईसनी मी लई वेळा बोलून दाखवले. तो माणूस डोसक्यात जातो आमच्या आई. शांत, हा शांत शांत. बसा इकडं, या इकडं, या बसा. बसा इकडं, शांत व्हा, बसा. ओ तिकडे कुठे, इथं बसा की. आमची जागा इथंच आहे, तुमच्या पायात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.